ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अयोध्याकांडातील अध्याय 5. दशरथ भुवनात श्रीरामांचे आगमन. ओम श्रीराम. दशरथ भुवनामध्ये प्रधान सुमंत गुरुपुष्यामृत योग साधण्याकरिता येतो. कारण दशरथ आता सुमंताला श्रीरामाकडे पाठवतो. तर श्रीरामाकडे जाणे म्हणजेच गुरुपुष्यामृत योग आहे. परंतु त्याला दशरथाकडून वनवासाचे वृत्त कळताच तो मूर्छित पडतो. मग दशरथ राजा त्याला सावध करतात व श्रीरामाकडे पाठवतात. आता सुमंत सप्तद्वारे ओलांडूनच राम मंदिरात प्रवेश करतो. मग सुमंत श्रीराम व सीतेला दशरथाकडे घेऊन येतो. तेव्हा दशरथाचा विलाप पाहून श्रीराम विचारतात की काय झाले, माझ्याकडून काही चूक झाली का? आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. इथे साधकाची शुद्ध बुद्धी म्हणजेच सुमंत प्रधान नेहमी गुरुपुष्यामृत योग साधण्याची म्हणजे श्री सद्गुरु वाक्यसुद्धा ऐकण्याचा योग किंवा सद्गुरु सत्संग करण्याचा योग साधत असते. परंतु अशा शुद्ध बुद्धीला सुद्धा कधी कधी अविद्यारूप काळोखाला सामोरे जावे लागते. अशा या शुद्ध बुद्धी झालेल्या साधकाला अध्यात्म मार्गात आत्मस्थितीप्रत जाण्यासाठी ही सप्तद्वारे म्हणजेच सप्तलोक, सप्तभूमिका, सप्तपाश, सप्तचक्रे इत्यादी इत्यादी जेवढे सप्त आहे ते सर्व ओलांडूनच मग पुढे आत्मस्थितीच्या मंदिरात प्रवेश मिळतो. आता या अध्यायाचे सार पाहिले तर इथे कैकेयीने दशरथांना सांगितले की श्रीरामांना वनात पाठवा, भरताला राज्यसिंहासनावर बसवा. आता हा निरोप सांगण्यासाठी दशरथ सुमंताला बोलून घेतात व सांगतात की तू आता श्रीरामांकडे जा. हे सांगताना सुमंत प्रधानाला असं वाटतं की श्रीरामांकडे जाणे म्हणजे गुरुपुष्यामृत योगासारखंच आहे. परंतु जेव्हा पुढची माहिती दशरथ सुमंताला सांगतात की श्रीरामाला वनवासात पाठवायचे, तेव्हा मात्र सुमंत बेशुद्ध पडतात, मूर्छित पडतात व तदनंतर मग दशरथ सावध करतात आणि सुमंत आता श्रीरामांकडे जातात. श्रीरामांकडे जायचे म्हणजे श्रीरामांच्या मंदिराला सप्तद्वारे आहेत. आता ही सप्तद्वारे ओलांडूनच सुमंताला श्रीरामाच्या मंदिरात प्रवेश मिळणार आहे. मग हे साधकाच्या दृष्टीने कसं, हे आपण आता इथे पाहणार आहोत. आपण मागच्या अध्यायात पाहिलं की साधकाच्या जीवनात अविद्येने कुविद्येशी दुसंग केला. अविद्या म्हणजे कैकेयी, कुविद्या म्हणजे मंथरा. कैकेयीचा मंथरेशी दुसंग झाला आणि त्याला दुर्बुद्धी सुचून तिने श्रीरामांना वनवासात पाठवलं. साधकाच्या जीवनात सुद्धा साधक गुरुप्रणित साधना करून गुरुकृपा मिळवून अंतरंगातील बरेचसे घटक शुद्ध करतो. परंतु ही अविद्या कुठेतरी आत्मस्थिती मिळेपर्यंत काही अंशाने का होईना ह्या सगळ्या गोष्टी षडरिपू अविद्या ह्या शिल्लक असतात. आणि नेमका साधकाच्या अंतरंगातील अविद्येचा कुविद्येशी दुसंग होतो आणि त्यामुळे साधकाच्या जीवनात एक
काळोख निर्माण होतो. त्या काळोखाचा फायदा घेऊन षडरिपू साधकावर हल्ला करतात आणि साधकाचं पर्यंत जाण्याचं किंवा आत्मस्थितीवर राज्यारोहण करण्याचं राहून जातं. मग पुढे काय होतं? तिथे सद्गुरू कळवळतात. साधकाला पुन्हा रस्त्यावर आणायचं असतं. मग ते प्रथम साधकाच्या शुद्ध बुद्धीला, म्हणजेच कथेमध्ये सुमंत प्रधानाला विवेक देतात, विचार देतात, दृष्टी देतात आणि मग ती शुद्ध बुद्धी साधकाला पुन्हा गुरुपुष्यामृत योग. आता गुरुपुष्यामृत योग साधकाच्या दृष्टीने काय? गुरुपुष्यामृत म्हणजे गुरु म्हणजे सद्गुरू आणि पुष्य नक्षत्र आपण भौतिकात पाहतो. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं म्हणजे त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात. पण साधकाच्या जीवनामध्ये गुरु म्हणजे सद्गुरू आणि पुष्य नक्षत्र म्हणजे शिष्य आणि यांचा जो योग येतो, ज्यांचा जो संयोग होतो तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग. आणि हे साधून कोण देणार? साधकाची शुद्ध बुद्धी. तर ती शुद्ध बुद्धी साधकाला पुन्हा गुरूंच्या सत्संगात आणते. गुरु मग त्याच्याकडनं परकड साधना करून घेतात. सद्गुरूंची कृपा होते आणि साधक त्या अविद्या आणि कुविद्येच्या काळोखातून पुन्हा सावरतो, षडरिपूमधून पुन्हा सावरतो आणि पुढे आपल्या अध्यात्म प्रवासाला सुरुवात करतो. मग हा अध्यात्म प्रवास करत असताना साधकाला काय काय करावं लागतं? होतं असं की इथे सप्तद्वारे म्हटले, तर इथे सप्तद्वारामध्ये खूप, आता हे सप्तलोक, सप्तभूमिका, सप्तपाश, सप्तधातू ह्या सगळ्यांचं शुद्धीकरण व्हायचं असतं. आणि महत्त्वाची म्हणजे सप्तचक्रे. आपण सप्तचक्रापुरतं इथे आपण आज पाहूया. सप्तचक्र म्हणजे नाथ संप्रदायामध्ये आमचे स्वामीजी आम्हाला अशी सोम साधना द्यायचे आणि ते सांगायचे की पूर्वीच्या काळी हठयोगाप्रमाणे सप्तचक्रांचं भेदन केलं जायचं. सप्तचक्र कुठली? मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रदल कमल. तर हठयोगाने सुरुवातीला मूलाधार चक्र जागृत केलं जायचं. पण साधक तेव्हा सद्गुरूंच्या समोर साधनेला असायचा. आजच्या काळामध्ये आपण अखंडपणे सद्गुरूंच्या सहवासात राहू शकत नाही. म्हणून आमच्या स्वामीजींनी असं सांगायचे की तुम्ही सोहम साधना करताना सुरुवातीला भ्रूमध्यामध्ये मन एकाग्र करा, केंद्रित करा आणि भ्रूमध्यातील आज्ञाचक्र जागृत करा. आज्ञाचक्र हे सद्गुरूंचं स्थान आहे. म्हणजे तुमच्यावर सद्गुरूंची कृपा होईल आणि मग सद्गुरू तुम्हाला खालच्या सगळ्या चक्रापर्यंत घेऊन जातील आणि सगळे चक्र शुद्ध करतील. म्हणजे काय करणार? आपण सोहम साधनेने आज्ञाचक्र आपलं जागृत झालं की मग सद्गुरू आपल्याला थेट मूलाधारापर्यंत घेऊन जातात. मूलाधारापर्यंत जाताना ते विशुद्ध चक्र शुद्ध करतात, अनाहत चक्र शुद्ध करतात, मणिपूर चक्र शुद्ध करतात, स्वाधिष्ठान चक्र शुद्ध करतात आणि शेवटी खाली मूलाधार चक्र शुद्ध करतात. आता मूलाधार चक्र हे गुरुद्वाराच्या ठिकाणी आहे. स्वाधिष्ठान हे त्याच्यावर 4 बोटे आहे. नाभीच्या स्थानी मणिपूर चक्र आहे. हृदयामध्ये अनाहत चक्र आहे. कंठामध्ये विशुद्ध चक्र आहे आणि भ्रूमध्यामध्ये आज्ञाचक्र आहे आणि इथे टाळूच्या स्थानी ब्रह्मरंध्रामध्ये सहस्रदल कमल चक्र आहे. ही चक्र सगळी शुद्ध करत आपण मूलाधारापर्यंत जातो. जर आपण आपल्या स्वबळावर कुंडलिनी जागृत केली, कुंडलिनी शक्ती म्हणजेच प्राणशक्ती, तर मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि विशुद्ध स्वाधिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र इथे सर्व मानवी जीवनांचा विकार, वासना यांचा एक चिखलच असतो. ते जेव्हा जागृत होतं तर त्या शक्ती त्यावर तेव्हा त्या साधकावर हल्ला करतात. हे हल्ल्यापासून वाचण्यासाठी सद्गुरू काय सांगतात की तुम्ही वरून मी तुम्हाला खाली घेऊन जातो आणि खालीपर्यंत शुद्ध करत नेतो. आणि मग जेव्हा हे सगळे चक्र शुद्ध होतात तेव्हा साधकाची कुंडलिनी शक्ती किंवा प्राणशक्ती किंवा साधकाची जीवशक्ती ही जी मूलाधाराच्या ठिकाणी जी सुषुम्ना जे द्वार असतं, जी सुषुम्नाची जो मार्ग असतो तो बंद झालेला असतो, तो सद्गुरू उघडून देतात आणि त्या सुषुम्नेमध्ये मग साधकाची कुंडलिनी शक्ती किंवा प्राणशक्ती किंवा जीवशक्ती प्रवेश करते आणि मग ती वर पुन्हा या चक्रांच्याच द्वारे ती वर 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 आज्ञाचक्रापर्यंत येते. तिथे आज्ञाचक्रात मग सद्गुरूंशी आपला
एकत्रित संयोग घडतो तोपर्यंत द्वैत असतं आणि मग सद्गुरू त्याच्या पुढच्या जे मार्ग आहे सहस्रदल कमलापर्यंत साधकाला घेऊन जातात. त्याच्याही पुढे आज्ञाचक्राच्याही पुढे 7 चक्र, 7 अशी महत्त्वाची स्थानं आहेत. ते स्थानं शुद्धच असतात, पण त्या स्थानावरून सद्गुरू आपल्याला घेऊन जातो. ते म्हणजे गोललाट, श्रीहाट, ब्रह्मरगुंफा, चंद्रामृततळे आणि सहस्रदल अशा या सप्तस्थानावरून शेवटी साधकाला सहस्रदल कमलात प्रवेश मिळतो आणि तिथे साधक मग आत्मस्थित होतो, आत्मसाक्षात्कारी होतो. तिथे त्याला सायुज्य मुक्ती मिळते. ही सप्तद्वारे ओलांडल्याशिवाय साधकाला मुक्ती मिळत नाही. अशा प्रकारे हा साधकाचा प्रवास होत असतो. आपणही या साधकाबरोबर असा प्रवास करण्याचा प्रयत्न करूया. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.